नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर दुस्सल। 10वीच्या परीक्षेत नगरमधील साईराज टेस्ट सिरीजचे विद्यार्थी सलग 4थ्या वर्षी टॉपर ठरले आहेत। या विद्यार्थ्यांशी आम्ही बातचीत केली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या निकालात नगरमधील साईराज टेस्ट सिरीजचे विद्यार्थी सलग 4थ्या वर्षी टॉपर ठरले असल्याची माहिती साईराज टेस्ट सिरीजचे संचालक प्राध्यापक राजेश पवार यांनी दिली आहे। या विद्यार्थ्यांचा नगरमधील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला। नगरमधून इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील प्रथम क्रमांक पटकावलेल्या ईश्वरी वाळके या विद्यार्थिनीला 98.80% गुण मिळून ऑक्झिलियम कॉन्व्हेंटच्या महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये ती पहिली आली आहे। तर विवेक लगड याला 97.60, पार्थ जोशी 95.60, तन्वी आवटे 94%, अनुजा गोटे 93.40%, सुनील मरकड 93.40%, आशुतोष रोडे 91.20%, प्रथमेश जोशी 91.20%, तनिष्का गोपने 91%, अनुष्का वावळ 90.80%, जयदीप सत्रे 90.80% असे गुण मिळून हे विद्यार्थी यावर्षी टॉपर ठरले। या यशस्वी विद्यार्थ्यांचा सीए राजेश शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। विशेष म्हणजे प्राध्यापक राजेश पवार यांच्या साईराज टेस्ट सिरीज मध्ये एकूण 70 विद्यार्थी होते। 70च्या 70 विद्यार्थी हे चांगले मार्क मिळून पास झाले असून 17 विद्यार्थ्यांना 90%च्या वर मार्क मिळाले आहे। यावेळी प्राध्यापक रुपाली साळे, प्राध्यापक स्वाती झुंझूर, प्राध्यापक सो केळकर, प्राध्यापक अभिमन्यू वाघमारे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक नेमके काय हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी सागर दुस्सल यांनी। 10वी 12वीचे पेपर आल्यानंतर एक मुलांमध्ये एक शंका असते किंवा त्यांच्यावरती एक दडपण असतं, एक पालकांचं सुद्धा दडपण असतं की नेमकं आपल्या मुलाला किती मार्क भेटणार। मुलांकडून ते जास्तीत जास्त अभ्यास करून घ्यायचा प्रयत्न करतात। आणि दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर इतके क्लासेस झालेले आहेत की प्रत्येकाचा आपल्याला जाहिरातबाजीवरती त्यांनी सर्वात जास्त खर्च केलेला आपल्याला पाहायला भेटतो। परंतु खरंच मुलं हे कशा पद्धतीने शिकले पाहिजे हा आदर्श या मुलांनी घालून दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साई टेस्ट सिरीज या क्लासचे हे सर्व मुलं आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश मिडियम मधून हे सर्व विद्यार्थी टॉपर झालेले आहेत। 90%च्या पुढे यांना मार्क पडलेले आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आता सध्याला आपण ज्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ते महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी आहे, त्याच्याशी आपण सर्वात पहिले आपण चर्चा करणार आहोत। ताई, सगळ्यात पहिले नगर संघर्षतर्फे आपलं खूप खूप स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन। कसा अभ्यास करत होते तुम्ही, काय अनुभव होता तुमचा? पहिली गोष्ट अशी होती, मी कोणत्याही गोष्टीचं प्रेशर नाही घेतलं की लाईक जर करायचंय स्वतःच्या हिमतीवर करायचं आणि कूल दिमागात डोक्याने करायचंय असं माझं ध्येय होता। मी पहिल्यापासूनच सगळी प्लॅनिंग करून ठेवली होती, मी कुठे मला कसे मार्क्स पाडायचे काय होईल आणि त्याच्याने माझे जे सब्जेक्ट वीक होते त्याच्यावर किती फोकस केलं पाहिजे, कोणत्या सब्जेक्टवर किती वर्क केलं पाहिजे ह्याच्यावर माझा फोकस होता। सो पहिले जेव्हा स्कूलमध्ये लेसन व्हायचा तो झाला की आमच्या ट्युशन मध्ये पण तो कव्हर होऊन जायचा। ते करून झाल्यावर मी माझं स्वतःहून पूर्ण टेक्स्टबुक रिडिंग 2-3 वेळा करून घ्यायचे। टेक्स्टबुक रिडिंग झाल्यावर ज्या एक्सरसाइज असायचं की क्वेश्चन आन्सर्स असतात ते करून घ्यायचे। त्याच्यानंतर पवार सरांनी आम्हाला सगळ्यांना एक बुकलेट दिलं ज्याच्यामध्ये लेसन वाईज टेस्ट असायच्या की लाईक एका लेसनवर एकदम डिटेल क्वेश्चन्स। सो मग ते सॉल्व्ह करून मी तो पेपर पवार सरांना द्यायचे आणि तो मला 1 आठवड्यात मला तो परत चेक करून भेटायचा आणि त्याच्यावरून मला कळायचं की लाईक मी कोणत्या कोणत्या टॉपिक मध्ये वीक आहे किंवा कशामध्ये स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यावर मग मला कळायचं की मला पुढे कशावर वर्क करायचं। म्हणून मग त्याच्यामध्ये पूर्ण असे सगळे लेसन्स होऊन गेले। साईराज टेस्ट सिरीज मध्ये ज्यावेळेस काही अडचणी यायच्या तुम्हाला त्यावेळेस सर कशा पद्धतीने तुमचे ते प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायचे, कशा पद्धतीने ते तुम्हाला समजून सांगायचे?
डे 1 पासूनच सरांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट आले तुम्ही सर्वात पहिले आम्हाला कॉल करत जा. आणि मी ते त्यांनी जे सांगितलं मी दरवेळेस तेच पाळलं. जेव्हा पण मला काही डाऊट आले मी पहिले पवार सरांना कळवायचे आणि त्यांचं जर तो त्यांचा सब्जेक्ट असेल ते मला अगोदर घरी यायचे आणि मला पूर्ण लेसन द्यायचे. नाहीतर जर दुसरा सब्जेक्ट असेल जसं की मराठी, संस्कृत किंवा मॅथ सायन्स किंवा SST, मग बाकीचे जे टीचर्स होते, वाघमारे सर होते, झुंजूर मॅम होते, केळकर मॅम होते, त्यांच्यासोबत ते ऑनलाईन मीट अरेंज करायचे आणि ऑनलाईन मीटिंग मध्ये मग सगळे डाऊट्स क्लिअर व्हायचे. आणि त्याच्यामध्ये सर मग अजून एक्स्ट्रा सम्स पण द्यायचे लाईक त्या ह्याच्यामध्ये किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण द्यायचे ज्याच्यामुळे त्याची अजून प्रॅक्टिस व्हायची. ताई, तुझं पहिले नाव सांग, किती टक्के पडले, कारण तू महाराष्ट्रात पहिली आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हा निकाल पाहिला त्यावेळेस काय एकंदरीत तुझे पप्पा असतील, मम्मी असतील, त्यांचा अनुभव काय होता, कसं एकंदरीत वातावरण होतं त्यावेळेस घरात? माझं नाव ईश्वरी प्रसन्न वाळके आणि मला 10वीच्या परीक्षेत 98.80 मार्क्स पर्सेंटेज पडले आहेत. तर मग आतापर्यंत पण लक्षात आहे 1 वाजायला 2-3 मिनिटं कमी होत्या आणि मी देवघराच्या कोपऱ्यात जाऊन बसले होते पूर्ण टेन्शन मध्ये की लाईक काय होईल. मी तेवढे कष्ट घेतले ते मला माहिती की मला पडतीलच चांगले, पण कधी कधी भय असं असतं की आपण केले चांगलं पण आपला पेपर कोणत्या एक्झामिनर कडे जाईल, त्याच्यामध्ये जर आपले मार्क्स दिले तर किती कमी होऊ शकतात ते, त्याचं टेन्शन असतं. माझ्यासमोर असे खूप उदाहरण होते ज्यांचे लाईक सगळे प्रॉपर आणि त्यांचे फार 95-96% वरून डायरेक्टली ते 85-86 वर त्यांचं ते घसरले होते. म्हणून मग मला त्याची भीती होती की मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही गेले असेल. पण जेव्हा पाहिलं मी माझा सीट नंबर टाकला आणि आईचं नाव टाकलं आणि पप्पांच्या हातात डायरेक्टली माझा फोन देऊन टाकला की लाईक जे बघायचं तुम्ही बघून घेताल, मला काही माहित नाही. आणि पप्पा एकदम असे इमोशनल होऊन गेले की लाईक हे लाईक कस काय काय. आणि मी त्याच कॉर्नर मध्ये मला पूर्ण क्लिअरलेस की काय झालं काय नाही. मम्मी शॉक झाली की काय झालं, पप्पा आता एवढं असे एकदम इमोशनल झाले होते. मम्मीला वाटलं कमी मार्क्स पडले, पण मम्मी वेगळी एकदम थोडी इमोशनल झाली. मम्मी पप्पांकडे आली की किती पडले. तर आमचं जर स्वयंपाकवाला मावशी होतं त्या पण पळत आलं की काहीतरी झालं, उगाच आता काहीतरी सीन होईल, म्हणून त्या पण आल्या. आणि तेव्हा मग पप्पांनी सांगितलं की एवढे एवढे पर्सेंटेज भेटले. आणि तो आनंदाचा जो क्षण होता तो एकदम मोलाचा क्षण होता माझ्यासाठी. इव्हन दर 10वीचे मार्क्स एवढे हे नाही करत, पण तरी एकदम असं खूप तसं ते पहिलेच एकदा आपल्या यशाची अशी चव येते ना, लाईक ती खूप अशी आनंददायी असते. आणि त्याचा जो ठसा असतो ना तो मनावर लाईक कायमसाठी आहे आता. निश्चित आपण पाहिलं की एक टेन्शन जो आपण होतं ज्यावेळेस वडिलांनी तिच्या निकाल पाहिला त्यावेळेस एक शॉक झाल्यासारखे ते झाले आणि त्यावेळेस वातावरण एक वेगळं चेंजिंग वातावरण त्यांच्या घरामध्ये आलं होतं. आज आपण त्यांच्या घरीच उभा आहोत आणि खरं तर बघायला गेलं तर तिची खरंच मेहनत खूप महत्वाची आहे. आणि एक महत्वाचं ती बोलताना म्हणली की हे मार्क माझ्यासाठी आता महत्वाचे नाहीये, परंतु एक आनंदाचा क्षण असतो. आणखी काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी चर्चा करू. कसं अनुभव राहिला, पहिले नाव सांग आणि तुला किती टक्के पडले? माझं नाव तनिष्का सुधीर गोखणे, मला 91% पडले. आणि जेव्हा माझ्या घरी कळालं की मला 91% पडले तेव्हा माझी आजी समोर बसलेली, माझी मम्मी साईडला बसलेली, दोघे रडायला लागल्या. माझ्या पण डोळ्यात खूप पाणी आलं आणि इतकं आनंदाचं वातावरण. मग पप्पांना फोन केला, मग काकांना वगैरे सगळ्यांना फोन केला. मग खूप आनंद. मग रोज पाहुणे सुरू झाले यायला, रोज सत्कार हे ते. निश्चितच सत्कार तर होणारच कारण की चांगले मार्क पडले, परंतु ह्याची यशाची जी पायरी होती, तुमची शाळा असेल, तुमचा क्लास असेल, सायराज टेस्ट सिरीज असेल, कशा पद्धतीने अभ्यास करत होते, कसं तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करून देत होते? निश्चितच सरांचा ह्याच्यात खूप मोठा वाटा आहे, कारण सर प्रत्येक ह्याला डाऊट सेशन वगैरे ठेवत होते. मला मी आताच डिसेंबर पासून लावला होता, थोडा लेट लावला होता. मग त्याच्यानंतर मला जो फायदा झाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून यायचा तो निश्चितच चांगला झालाय. आणि मला एक 10वीत लेसन आहे कार्बन कंपाऊंड म्हणून, तो अवघड जात होता खूप. तर मी सरांना सांगितलं तर त्यांनी त्याचे 2-3 सेशन्स ठेवले, एक नवीन केमिस्ट्रीचे सर बोलून. तर मला त्याचं खूप चांगलं वाटलं की असं मस्त समजला पण लेसन. त्यामुळे त्यासाठी खास सर म्हणजे एक शिक्षक नेमले. हो त्यासाठी. आणि त्यांनी एक डाऊट सेशन त्यावर ठेवला. मग त्या डाऊट सेशन मध्ये मला ते लेसन एकदम नीट समजला आणि मग त्यामुळे मला एक्झाम मध्ये चांगले पडले. आपलं नाव आणि कशा पद्धतीने अनुभव राहिला सगळा? माझं नाव तनव्यानू पावटे आणि मला 93.80% पडले. घरी कळल्यावरती सगळेच खूप आनंदी होते आणि मला पण खूप आनंद झाला होता. पण पहिली गोष्ट जी मला लक्षात आली ती होती म्हणजे मी पवार सरांचा क्लास लावला होता 9th मध्ये.
सो 10th इज बेस्ड ऑन 9th. सो 9th मध्ये माझा पवार सरांमुळे टॉपिक वाईज इतका क्लिअर झाला होता कन्सेप्ट, आणि पेपर प्रेझेंटेशन आणि सगळं खूप चांगलं माझं 9th मध्ये झालं होतं. सो तो माझा खूप पुढचा एक असा युनिक पॉइंट होता की 9th पासूनच मला खूप त्याचा फायदा झाला. आणि 10th मध्ये एक जास्त करून जण पेपर प्रेझेंटेशन आणि बाकीच्या टॉपिक्स वरती फोकस करतात, पण माझा 10th मध्ये हा कम्प्लीट फोकस स्टडीज लाईक लर्निंग आणि थेरी पार्ट आणि एमसीक्यू वरती होता. कारण एमसीक्यू एक डीप टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायला लागतो, त्याच्यातून एक सेंटेन्स मध्ये तुम्हाला एक एमसीक्यू येऊ शकतो. सो पवार सरांचा एक मेन पॉइंट होता की सर घरी येऊन शिकवायचे, लाईक जर डाऊट सेशन असलं तर सर ऑफलाईन येऊन शिकवायचे आणि ते डाऊट क्लिअर करायचे. त्याच्यामुळे ऑनलाईनचा जो बॅकलॉग होता तो सगळा आम्ही 10th मध्ये कव्हर केला, आणि त्याच्यामुळे 10th मध्ये रिअली जेवढे पण टक्के पडले त्याच्यामध्ये मोलाचा वाटा पवार सरांच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा. निश्चितच आपण विद्यार्थ्यांकडे जाऊया. त्यांचा अनुभव कसा राहिला. पहिले मित्र, तुझं नाव? माझं नाव जयदीप संदीप छत्रे आणि मला 10th मध्ये 91% आले. खरं तर रिझल्टच्या दिवशी होता, त्या दिवशी खूप टेन्स होतो मी सगळ्यांसारखंच मी पण नंबर टाकला, आईचं नाव टाकलं आणि रिझल्ट ओपन केला. रिझल्ट ओपन आधी केल्यानंतर मी पर्सेंट न बघता सब्जेक्ट वाईज मार्क्स बघू लागलो आणि मग पर्सेंटेज बघितलं तर 91% आले. पप्पा पण खूप खुश झाले आणि खरं तर माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण जे कष्ट या 10th जर्नीमध्ये घेतले, जवळपास 1 वर्ष कंटिन्यू स्टडी करायचा, हार्डवर्क करायचा, आणि जेव्हा तुम्हाला त्याचा सक्सेस भेटतं ना, त्याचा म्हणजे खरं तर आनंदच खूप असा निराळा असतो. तर पर्सेंटेज बघितल्यानंतर मला रडू आलं. शेजारी माझी आजी बसली होती, तर आजी माझ्या जवळ आली. आजीने माझे हात काढले, डोळ्यावरचे डोळे पुसले. आजीला वाटलं काय झालं, फेल झालो का, म्हणजे असं भीती वाटली कमी मार्क्स बिक्स आले. तर आजीने म्हणजे एवढे पर्सेंट आले, आजी खुश झाले. आजोबा होते, माझी आई त्यावेळेस बाहेर गेली. तर म्हणजे खूप असं आनंद वाटला आणि असं पप्पाला प्राऊड फील केलं. आणि त्यावेळेस म्हणजे लाईफ मध्ये पहिल्या वेळेस वाटलं की 10th एवढं सध्याला म्हणजे इम्पॉर्टंट नाहीये, पण लाईफ मध्ये असं वाटलं की काहीतरी केलं आपण, म्हणजे आपल्या पॅरेंट्सला प्राऊड फील केलं, आणि त्यावेळेस म्हणजे असं खूप चांगलं वाटलं मला. कशा पद्धतीने क्लासमध्ये अभ्यास घेतला जायचा, सायराज टेस्ट सिरीजचे अनुभव कसे होते तुमचे? खरं तर अनुभव खूप चांगला होता. पवार सरांचा वाटा खूप म्हणजे अनमोल आहे. त्यात पवार सरांमध्ये मला एका टीचर कसे असते फ्रेंड दिसून यायचा, म्हणजे ॲज अ फ्रेंड त्यांनी मला थ्रू आउट द म्हणजे इयर गाईड केलं. आणि मॅथ्स मध्ये मी वाघमारे सरांचं म्हणजे खूप थँक्यू मानतो, कारण मॅथ्स मध्ये मला स्कूलमध्ये कधी 90 अबाव पडले नव्हते. मॅथ्स टू मला एक असा सब्जेक्ट होता की तो हार्ड जायचा, पण पवार सरांनी मोटिवेट केला, वाघमारे सरांनी मोटिवेट केलं आणि मॅथ्स मध्ये मला 10th ला 90 पडले. तर मी पवार सरांचं म्हणजे खूप थँकफुल आहे, कारण त्यांच्यामुळे आज इथे आहे. निश्चित आपण पाहिलं तर गणिताचा जो विषय असतो जो अतिशय अवघड असतो, आणि विद्यार्थी खरं तर टेन्शन इंग्लिश आणि गणित या विषयाचे घेत असतात, परंतु अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये म्हणजे पवार सर असतील, वाघमारे सर असतील, यांनी मित्रासारखं त्यांच्यासोबत राहिले. मित्र ज्या पद्धतीने एखाद्याचं समोर जी समस्या ऐकून घेतो तशी समस्या ऐकून घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केलं, आणि आज त्याचं जे फळ आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की सर्व विद्यार्थी 90% पुढे गेलेले आहे. आणि यातली जर का आपण या विद्यार्थिनीचा जर का विचार केला तर ती बोर्डामध्ये पहिली आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. तुझं कसं हे सांगा? माझं नाव विवेक सुनील लगड आहे आणि मला 97.60% पडलेले आहेत 10वीच्या बोर्डात. तर रिझल्टच्या दिवशी मी जेवण करत होतो, मी कधीच टेन्शन घेतलं नाही, ना पेपरच्या वेळेस ना निकालाच्या वेळेस. मी जेवण करत होतो आणि मी नंबर वगैरे वडिलांना देऊन ठेवलेलं होतं. त्यांनी रिझल्ट पाहिला आणि मी सर्वात प्रथम विचारलं मला संस्कृतला आणि मॅथ्सला किती आहेत. तर संस्कृतला मला 100 होते आणि मॅथ्सला 94 होते. आणि त्यानंतर मी टोटल पर्सेंटेज विचारलं तर 97.60 होते. नक्कीच खूप आनंद झाला. माझे आजोबा आजी ते सर्वजण आम्ही सोबतच होतो. आम्ही सर्वात प्रथम पेढा घेऊन देवस्थानी गेलो, आमच्या ग्रामदैवता म्हसोबाकडे, आणि तिथं सर्वांनाच आनंद झालेला होता. अशा आनंदाच्या वातावरणात आम्ही मतलब सगळ्यांना खूपच आनंद झालेला होता. क्लासचा अनुभव कसा होता, कशा पद्धतीने अभ्यास करून घेतला? पवार सरांचा खरंच खूप मोलाचा वाटा आहे, कारण हसत खेळत शिक्षण चाललं होतं आमचं. आणि पेपर सरांनी इतके पेपर सॉल्व्ह करून घेतले की इतकी प्रॅक्टिस झाली होती. टाइम मॅनेजमेंट होत होतं, त्यानंतर अॅक्युरेसी खूप आली होती आमच्यामध्ये. तर अॅक्युरेसी आणि टाइम मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात कोणताही पेपर लिहिण्यासाठी. हे सरांनी कम्प्लीट करून घेतलं होतं आमच्याकडून. आणि आमच्या वेळेनुसार सर शक्यतो क्लास ठेवायचे, त्यामुळे ते आमच्यासाठी खूप फायदेशीर होतं आणि फ्रेंडली क्लास होते.
तर सगळंच काही घरी करून घ्यायचे आमच्याकडून. निश्चितच सरांचा हा मोठा वाटा आहे. जे साई टेस्ट सिरीजचे संस्थापक आहेत पवार सर आणि वाघमारे सर यांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं शिक्षण करून घेतलं. त्यांना एक मित्रासारखं ते वागले. आपण सरांसोबतच चर्चा करणार आहोत. सर, जे विद्यार्थी आहेत ते अतिशय याच्याने सांगतात की तुम्ही संध्याकाळ असेल, त्यांना ज्या वेळेस अडचणी यायच्या त्यावेळेस रात्र असो किंवा काय असो तुम्ही तिथं जायचे. कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी घडवतात, कशा पद्धतीने तुमचे क्लासेस चालतात? याच्यामध्ये काय होतं की लॉकडाऊन मध्ये मुलांचे बरेच प्रॉब्लेम झाले की स्पीड आणि अॅक्युरसी मध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. आणि मुलांना काय सवय असते की 9वी पर्यंत त्यांना सेमिस्टर पद्धत असते. मग 10वीला त्यांना फर्स्ट लेसन पासून लास्ट लेसन पर्यंत सगळा अभ्यास करायचा असतो. दुसरी गोष्ट, एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर हे कशा पद्धतीने पेपर चेक करतात याच्याबद्दलची महत्वाची म्हणजे सुरुवातीलाच आम्ही कल्पना देतो, जेणेकरून त्यांना तो पेपर त्या पद्धतीने प्रेझेंट करता येईल की आपण नेमकं कुठं चुकतो, आपले कुठं मार्क जातात. बऱ्याच वेळा मुलांना गैरसमज होतो की आपण पेपर कम्प्लीट केलाय तरी पण आपल्याला मार्क कुठं कमी आले. तर ते मार्क नेमके कुठं कमी आले हे आमच्या पेपरमधून आम्ही त्यांना दाखवून देत असतो की कुठं नेमके मुलं चुकतायत. मग त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील, रायटिंग स्किल असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील तर हे आम्ही पेपरमध्ये लिहून देतो मुलांना. त्याचा फायदा काय होतो की मुलांनी एकदा केलेली चूक परत ती मुलं करत नाहीत. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे त्याचा. टेस्ट सिरीजचा विषय फक्त बोर्ड पुरता मर्यादित नाही तर स्पीड आणि अॅक्युरसी ही पुढे 12वीला महत्वाची आहे. जेई मेन, जेई ऍडव्हान्स, नीट, इतर काही एक्झाम ज्या कॉम्पिटेटिव्ह जेवढ्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी स्पीड आणि अॅक्युरसी महत्वाची आहे. तर मग त्यासाठी आम्ही मुलांना सुरुवातीच्या दिवशीपासून सांगतो की तुम्ही स्पीड आणि अॅक्युरसी मेंटेन ठेवा. त्यासाठी आम्ही मुलांना टाइम लावून देतो पेपर, तर या वेळेमध्ये हा पेपर झाला पाहिजे. आणि शेवटी मुलांना 3 तासाचा पेपर असेल तर मुलांकडे अक्षरशः अर्धा तास वेळ शिल्लक राहीपर्यंत आम्ही ती प्रॅक्टिस करून घेतो. सर, इतकं मोठं यश साईराज टेस्ट सिरीजला भेटतंय. गेल्या 4 वर्षापासून जर का आपण पाहिलं तुमचे सर्व विद्यार्थी टॉपर आहेत, परंतु असं आपल्याला कधी वाटत नाही का जाहिरातबाजी करावी, याचं कुठंतरी हे झालं पाहिजे? नाही, जाहिरातबाजी आता जसं ईश्वरी आहे किंवा हे फॅमिली आहे तर हे फॅमिलीतली लोक किंवा ही जी मुलं आहेत माझी ही माउथ पब्लिसिटी करत असतात. आणि माउथ पब्लिसिटी कुठल्याही जाहिरातीपेक्षा निश्चितच चांगली असते. म्हणून मग आतापर्यंत तरी मी काही जाहिरातबाजी केली नाही. आणि तुम्ही आलात, तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे मी. तुमच्या चॅनलने आमची दखल घेतली याची आणि आमच्या मुलांची सुद्धा. की ईश्वरी वाघ यांनी नुसत्या नगरमधूनच नाही तर महाराष्ट्रामधून पहिला क्रमांक पटकावलाय. दुसरा विवेक लगड आहे, तो 97.7, तोही नगरमधून प्रथम आहे. ही सगळे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला. याच्यामध्ये काय होतं, मुलांच्या वेळेनुसार तयारी करून घेणं हा आमचा पार्ट राहतो. आणि मग आमचे सगळे शिक्षक त्याच्यासाठी डेडिकेटेड असतात. मुलांनाही आमचं डेडिकेशन पाहून तेही तेवढे डेडिकेशन देतात आणि तेवढं डिवोशन असतं. आणि खूप छान रिझल्ट आला. मी पण खूप खुश आहे. आणि मला असं वाटतं की मी केलेल्या किंवा माझ्या स्टाफने केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटतंय. ईश्वरी वाघ यांनी मागच्या वर्षी सेजल ब्रह्मे फर्स्ट आली होती औजिलेम मधून. सेकंड अर्पिता झुंजूर होती. त्याच्या अगोदर खुशी शाह फर्स्ट होती, मानसी शिंदे सेकंड होती. या वर्षी ईश्वरी वाघ यांनी सगळ्यांचा विक्रम मोडीत काढलाय आणि ती महाराष्ट्रातल्या सर्व शाखांमधून पहिली आली आणि नगर जिल्ह्यातून पण तीच फर्स्ट आहे. तर अशा पद्धतीने आहे. तुमच्या चॅनलने आमची दखल घेतली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. निश्चितच आपण चांगल्या गोष्टीची ही दखल घेतच असतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरी आहे या ठिकाणी, हे सर्व विद्यार्थी आहे यांनी एक यशाची चांगली अशी पायरी चढलेली आहे. परंतु मला सर्वात महत्वाची गोष्ट एक सांगायची की अनेक क्लास नगरमध्ये आहेत. आपण पाहतो मोठमोठ्या जाहिराती होतात, मोठमोठे रस्त्याने जाताना आपण फ्लेक्स पाहतो, पेपरमध्ये मोठमोठ्या जाहिराती पाहतो. परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी शिकायला 200-250 विद्यार्थी असतात आणि त्यातले 10-12 विद्यार्थी आल्यावरती एवढी मोठी जाहिरात केली जाते. परंतु जर का आपण पाहिलं तर साईराज टेस्ट सिरीजचा एक विक्रम आहे. 70 विद्यार्थी हे क्लासमध्ये शिकायला होते आणि त्यातले जवळपास 17 ते 18 विद्यार्थी हे 90% पुढे मार्क पाडून हे उत्तीर्ण झालेले आहेत. आणि हे यशाचं एक म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी शिकवल्याची एक पावती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो शिक्षणाचा खेळ खंडोबा किंवा बाजार मांडलेला आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की सर जे आहेत, पवार सर असतील, वाघमारे सर असतील, हे या विद्यार्थ्यांना अर्ध्या रात्री जरी अडचण आली तर त्यांनी फोन केल्यानंतर ताबडतोब त्यांना तो प्रश्न त्यांचा सॉल्व्ह करतात, त्यांची अडचण समजून घेतात आणि वेळ प्रसंगी त्यांच्या घरी जातात. त्यांना त्या ठिकाणी सुद्धा ते जे प्रश्न असतात ते सोडून देण्यासाठी हातभार लावत असतात. आणि त्यामुळेच
गेल्या 4 वर्षापासून जर आपण पाहिलं तर फर्स्ट असेल सेकंड असेल हे इंग्लिश मीडियम मधले विद्यार्थी या क्लासचेच प्रथम येत आहेत. पुढे जाऊ नका. पात्र नगर संघर्ष न्यूज 24 तास. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.